मानसशास्त्र घेऊन पदवी मिळवलीस, पण या मूर्ख मुलीपुढे तुझं शहाणपण खड्ड्यात गेलंय. मी म्हणतो काय गरज आहे? दिवसभर आपलं तिच्या नादात, मरतही नाही एकदाची. अहो अहो, जिभेला काही हाड तुमच्या? सासूबाईंना किती वाईट वाटेल ऐकलं तर. ऐकू दे, तिच्याच लाडाचं हे फळ आहे. गप ग कारटे, रडायला काय झालं? शिंची रडते तरी कुत्र्याच्या पिल्ल्यासारखी. असं म्हणत दादानं तिला दंडाला धरून उचललं आणि तोंडात लावून दिली. आई मध्ये पडली म्हणून बचावली, नाहीतर आणखी मार खाल्ला असता. काय हे? अरे ती तुझी बहीण ना, पाठीला पाठ लावून आलेली. आई रडत म्हणाली. लाज वाटते बहीण म्हणायची. आज काय प्रताप उधळले माहिती आहेत? काय झालं? काय झालं तरी काय बाबा? तिला बाहेर पाठवली होती? त्यानं बायकोला विचारलं. हो, अवंतिका म्हणाली. कुठे? किती पैसे होते तिच्याजवळ? 8 आणे. कोथिंबीर आणायला कोपऱ्यापर्यंत एकटीला पाठवली. पैसे आणले बरोबर? नाही. म्हणे नाही. वर आलेत पैसे? उरलेल्या पैशाचं तिने काय केले विचारलं? हो, सगळे भाजीवाल्याला देऊन आली. मी घेऊन येईन त्याच्याकडून, ओळखीचं आहे. पण हे सगळं कशासाठी? जिला घड्याळ पाहायला सुद्धा कळत नाही, ती पैशाचा हिशोब ठेवणार आहे? अशी शिकेल हळूहळू, अवंतिका म्हणाली. तुझी सायकोलॉजी तुझ्याजवळच ठेव. ती आणखी कुठं गेली होती माहिती आहे? नाही. ती शेजारच्या हॉटेलात गेली. तिथं वेटरजवळ पाणी मागितलं. त्याच्याकडे टक लावून पाहत राहिली. शरम येते. आईचे एक लाड आणि तुझे त्या उपर. दादा तणतणत निघून गेला. बाबी नुसती ऐकत होती, पाहत होती. तिला काहीच कळत नव्हतं. काय झालं उमगलं नव्हतं. पण आई आणि वहिनी कपाळाला हात लावून बसल्या. आपल्याहून वयानं मोठ्या नंदेकडे अवंतिका पाहत राहिली. तिच्या उफड्या शरीराकडे पाहून वाटलं, हिची शारीरिक भूक कशी भागवायची? कोण भागवणार? त्या दिवशी दोघी बसमधून जात असताना आपला हात घट्ट धरून म्हणाली होती.